नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, केंद्र सरकारने देशभरातील साखर कारखान्यांसाठी नव्या वर्षात एक गोड बातमी दिली आहे आणि त्यावरचाच आमचा हा खास कार्यक्रम. गोडी वाढली. ऊस हे महाराष्ट्रातलं महत्त्वाचं पीक. संपूर्ण भारतात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश ही दोन राज्य तशी ऊस उत्पादनामध्ये अतिशय अग्रेसर अशी आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारचा नवा कायदा हा महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादकांसाठी महत्त्वाची गोष्ट ठरलाय. सोप्या भाषेत हा कायदा सांगायचा तर आतापर्यंत ऊसाला FRP पेक्षा अधिक दर देणाऱ्या साखर कारखान्यांना प्राप्ती कर द्यावा लागायचा, म्हणजे कर द्यावा लागायचा. मात्र हा कर आता रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय आणि त्यामुळे गेल्या 35 वर्षांपासूनचा प्रश्न एका झटक्यात मिटलेला आहे आणि साखर कारखानदारांनी त्याच्याबद्दलचा एक दिलासादायक निर्णय घेण्यात आलाय. मात्र नेहमीप्रमाणे आता या निर्णयानंतर सुद्धा भाजप आणि इतर पक्ष आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान या निर्णयाबद्दल राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊया. सहकारी साखर कारखानदारीला FRP पेक्षा जास्त रकमेवर कर आकारला जात होता, आयकर आकारला जात होता. तेच खाजगी साखर कारखानदारीला FRP पेक्षा जास्त दरावर तो व्यावसायिक खर्च म्हणून नफा धरला जात नव्हता आणि इथे सहकारी साखर कारखानदारी फार मोठी अडचण होत होती की केंद्रीय शासनाने, विशेषतः केंद्रातील सहकार मंत्री सन्मान्य अमित शाह व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी एक अतिशय सकारात्मक निर्णय घेतला. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. तर केंद्राचा हा निर्णय साखर कारखाने आणि शेतकरी हिताचा असल्याचं माजी खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटलंय. देशातील साखर कारखान्यांना लागू करण्यात आलेला आयकराचा प्रश्न गेले 30-35 वर्ष भिजत पडलेला होता. काल सहकार मंत्री अमितजी शहा, प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली एक अतिशय मोठा आणि धाडसी निर्णय झालेला आहे. तो म्हणजे या सर्व साखर कारखान्यांना आयकरातून आता सूट दिलेली आहे. आपल्याला माहिती असेल की गेले 30-35 वर्ष साखर उद्योगामध्ये ऊसकरी शेतकऱ्यांच्यामध्ये एक खूप मोठा असंतोष निर्माण झालेला होता. तो म्हणजे इन्कम टॅक्स विभागानं सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांना इन्कम टॅक्स लावण्याचं काम केलेलं होतं. तर या निर्णयामुळे राज्यातील 40 लाख शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचा दावा भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केलाय. आता देशातल्या सहकारी साखर कारखानदारीला एक खूप मोठा दिलासा, म्हणजे महाराष्ट्रामध्ये 40 लाख शेतकरी ऊस पिकवतात, देशामध्ये 5 कोटी शेतकरी ऊस पिकवतात. त्यामुळं हा निर्णय हा देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या करता, साखर उद्योगाकरता आणि ह्या साखर उद्योगावरती अवलंबून असणाऱ्या लाखो लोकांच्या संसार प्रपंचाला एक दिलासा देणारा, एक आधार देणारा हा एक निर्णय आहे. त्याचं मी मनापासून स्वागत करतो. दरम्यान या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी आता आपल्या सोबत शेतकरी नेते आणि भाजपचे नेते सुद्धा सदाभाऊ खोत आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सदाभाऊ, आज हा जो निर्णय घेतला गेलेला आहे या निर्णयाच्या संदर्भातली तुमची काय प्रतिक्रिया आहे? कारण गोडी वाढली साखरेची असं म्हटलं जातंय, पण काही जणांचा याला विरोध सुद्धा आहे. हा निर्णय स्वागतार्ह असा केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे आणि मला वाटतं की 2008 सालापासून त्यावेळेच्या काँग्रेसच्या आघाडीच्या सरकारनं जे साखर कारखाने FRP पेक्षा जास्त भाव देतील त्याच्यावरती इन्कम टॅक्सच्या नोटिसा पाठवलेल्या होत्या. त्यामध्ये साखर कारखानदारी ही शेतकऱ्यांनी उभा केलेली कारखानदारी आहे. ते काही उद्योजक किंवा एखाद्या भांडवलदारांना भांडवल उभा केलेली ही कारखानदारी नाही आहे. आणि त्यामुळे शेतकरी आपला ऊस त्या ठिकाणी ताळपासाठी घेऊन जात असतो आणि त्यातून खर्च वजा जाता राहिलेली रक्कम शेतकऱ्याला त्या ठिकाणी ऊसाचा भाव म्हणून
दिली जाते असं एक सूत्र आहे सहकारी साखर कारखानदारी. हा आणि त्यावेळीपासून हे भिजत घोंगडं पडलेलं होतं. परंतु या देशाचे सहकार मंत्री यांना या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ त्या ठिकाणी भेटलं आणि अनेक साखर कारखाने या ठिकाणी या इन्कम टॅक्सच्या नोटिसांच्या मुळे अडचणीत आलेले आहेत. एवढ्या रकमा हे कारखाने भरू शकत नाहीत, तर यांना दिलासा देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यावेळी या ठिकाणी अमित शहाजी यांनी शब्द दिलेला होता. तो शब्द आज खऱ्या अर्थानं केंद्र सरकारनं पूर्ण केलेला आहे. म्हणजे अनेक लोक म्हणत असतात की केंद्राला शेतकऱ्यांचं काही कळत नाही, पण ज्यांना शेतकऱ्यांचं कळत होतं त्यांनी मात्र त्यांच्या कालखंडामध्ये शेतकऱ्याचा बाजूचा हा निर्णय घेतला नाही. आणि म्हणूनच मी या निर्णयाचं मनापासून स्वागत करत आहे. पण या सगळ्या निर्णयाचा शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार आहे? या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांना असा होणार आहे की अनेक साखर कारखाने असे आहेत की FRP पेक्षा जास्त भाव देणारे या राज्यामध्ये कोऑपरेटिव्ह मध्ये आहेत. विशेषतः आमचा हुतात्मा सहकारी साखर कारखाना वाळवा, त्याचं नाव घेता येईल, शाहू सहकारी साखर कारखाना कागल, याही कारखान्याचं नाव घेता येईल. असे चांगले साखर कारखाने सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आहेत की ते चांगला उसाला भाव देऊ शकतात. पण अनेक कारखाने असे म्हणत होते की आम्ही जादा भाव द्यायला तयार आहे, परंतु आम्हाला FRP पेक्षा जास्त भाव दिला की इन्कम टॅक्सच्या नोटिसा येतात, त्यामुळे आम्ही भाव देत नाही. म्हणजे इन्कम टॅक्सच्या आडोशाला जे कारखाने लपून बसलेले होते त्यांना आता ही म्हणण्याची सबब या ठिकाणी राहणार नाही. आणि म्हणून निश्चितपणानं या ठिकाणी श्रीरंग राजन समिती एक कारखान्यांनी भाव कसा द्यावा याबद्दल स्थापन झालेली होती. त्याच्या शिफारशी आता भविष्य काळामध्ये अंमलात आणून त्या दृष्टीनं साखर कारखानदारीची वाटचाल आता स्पर्धात्मक करावी लागेल. आणि ही मागणी एक शेतकऱ्यांच्या मधून भविष्य काळामध्ये होईल. ती 2 मागण्या असतील की श्रीरंग राजन समिती लागू करा. त्या समितीने ज्या काही सुधारणा सुचवलेल्या आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा हिस्सा 85% आणि 15% साखर कारखानदारीच्या खर्चासाठी जी काही रक्कम जमा होईल त्यातून म्हणजे 85% उत्पन्नातला हिस्सा हा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे, हे श्रीरंगराजन समितीनं सुचवलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला 2 कारखान्यांच्या मधलं जे किलोमीटरचं अंतर आहे 20 किलोमीटरचं, ते अंतर काढून टाका ही मागणी आता शेतकऱ्यांची आहे. म्हणजे जर 2 कारखान्याच्या मधलं अंतराचं जी अट आहे ती तर काढून टाकली तर अनेक नव कारखाने या राज्यामध्ये उभा राहतील आणि या कारखानदारांच्या मध्ये स्पर्धा तयार होईल. कारखानदारांच्या मध्ये जोपर्यंत स्पर्धा तयार होणार नाही तोपर्यंत राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला भाव मिळू शकत नाही. कारण आजच्या आमचे कारखानदार हे सरंजामशाही पद्धतीनं वागत आहेत. हे सरदार कीच्या पद्धतीनं जशी गावं पूर्वीचे सरदार वाटून घ्यावे इलाका, तर या कारखानदारांनी इलाके वाटून घेतलेले आहेत. आणि मला वाटतं की या अंतराची आठ सुद्धा आता शिथिल करावी लागेल. नक्कीच. पण या निर्णयाच्या बद्दल राजू शेट्टी यांचं मत मात्र वेगळं आहे. राजू शेट्टींनी या निर्णयावर टीका केली आहे. शेतकरी हा प्राप्तिकर भरणारा नसतोच, त्यामुळे वसुली कुठून आली असा सवाल राजू शेट्टी उपस्थित करतायत. सुप्रीम कोर्टामध्ये हा मामला गेलेला होता आणि याच्या संदर्भात केंद्र सरकारच्या वित्त विभागानंच निर्णय घ्यायचा होता. हा निर्णय घ्यायला सातत्यानं विलंब होत होता. उशिरा काय होईना पण केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला, त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो. पण खरं तर हे 9,000 कोटी रुपये माफ केले म्हणून कुणी पाठ तुटून घ्यायची काही गरज नव्हती. कारण हे आम्ही पैसे देणारच नव्हतो, कारण ते पैसे आमचेच होते. चुकीचा अर्थ लावून केंद्र सरकार ते वसूल करू पाहत होतं. सदाभाऊ, ऐकलं तुमचे जुने मित्र काय म्हणतायत याच्याबद्दल. आम्ही जे देणारच नव्हतो ते वसूल केले जात होते चुकीच्या पद्धतीनं, मग ते जर तुम्ही केलं तर मग यात पाठ थोपटून घेण्यासारखं नेमकं काय, हा त्यांचा सवाल आहे. त्यावेळेच्या आघाडी सरकारनं हे धोरण त्यावेळी अवलंबलं आणि हे धोरण चुकीचं आहे हे निदर्शनाला आणून देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये जाऊन सहकार मंत्र्यांना सांगितलं की हा अन्यायकारक आणि म्हणून त्यावेळेचं राबवलेलं धोरण रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय हा मोदी सरकारनं घेतलेला आहे.
आणि मला वाटतं की त्यावेळी सगळ्यांनी विरोध केलेला होता. म्हणजे आम्ही काय म्हणतो की हे लावलं कुणी आणि का लावलं हाही महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून मला वाटतं की ज्यांनी पाप केलं ते पाप धुण्याचं काम खऱ्या अर्थानं केंद्र सरकारनं या ठिकाणी करून राज्यातल्या आणि देशातल्या कारखानदारीला दिलासा देण्याचं काम केलेलं आहे. बर, पण दिलासा देण्यासाठी थोडा उशीर झाला असं वाटत नाही? कारण 2014 पासून केंद्रात तुमचं सरकार आहे. 2014 ते 2022 इतका कालखंड त्याच्यासाठी का जावा लागला, हा सवाल सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. एक असं आहे की आम्ही सहकार खातं वेगळं केल्याबरोबर सहकार खात्यानं हा घेतला गेलेला पहिला निर्णय. आणि ही मागणी तर कोण घेऊन गेलं राज्यातून? ही मागणी राज्यातून कारखानदार घेऊन गेले नाहीत. देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी ही मागणी घेऊन गेली. हिने जायला पाहिजे होतं या कारखानदाराच्या सुभेदारांनी, नाही गेले. बर, पण या निर्णयाचा महाराष्ट्रातल्या कारखानदारांना सुद्धा मोठा फायदा होणार आहे. मग तो सहकारी आणि खाजगी दोन्ही कारखानदारांना फायदा होणार आहे याचा? निश्चित, कारण शेतकरी हा कारखान्याला ऊस गाळपासाठी देत असतो आणि त्यातनं गाळप झाल्यानंतर जी साखर तयार होती ती साखर विकून जो पैसा येतो, खर्च वजा जाता राहिलेला पैसा हा त्या ठिकाणी शेतकऱ्याला दिला जातो. आणि त्याच्यासाठीच सरकारनं साखरेची एक आधारभूत किंमत म्हणा किंवा FRP मिनिमम सपोर्ट प्राइस ठरवलेली आहे आणि ते कारखानदार देत असतात. आणि म्हणून दोन्हीही खाजगीला आणि सहकारीला सुद्धा यातून निश्चितपणानं फायदा होणार आहे. पण मी मगाशी म्हटलं की एवढ्यावर थांबून चालणार नाही. तर दोन कारखान्याच्या मधलं जे किलोमीटरचं अंतर आहे, 20 किलोमीटरच्या आत नवीन कारखाना होता कामा नये. हे 8 आता आपल्याला काढावीच लागेल 100%. कारण यांच्यामध्ये स्पर्धा जर तयार नाही झाली तर यांच्या मक्तेदारी तयार होतील आणि परत शेतकरी भरडला जाईल. ठीक आहे, यांची मक्तेदारी मोडीत काढणं सुद्धा गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतंय. पण आणखी काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, मला ते तुम्हाला विचारायचे आहेत. पण या सगळ्या मुद्द्याच्या बद्दल अर्थतज्ञ डॉक्टर नरेश बोडखे यांनी काय मत व्यक्त केलंय ते सुद्धा जाणून घेऊयात. टॅक्स कॅल्क्युलेट कसा होतो? टॅक्स कॅल्क्युलेट करताना कारखान्यांचा जो खर्च आहे तो खर्च त्यातून वजा करायचा असतो आणि त्यानंतर उर्वरित जो नफा आहे त्या नफ्यावरती हा कॉर्पोरेट टॅक्स असतो. हा कॉर्पोरेट टॅक्स कॅल्क्युलेट करताना केंद्र सरकारने ठरवल्याप्रमाणे जी काही FRPची किंमत असते त्या FRPचीच व्हॅल्यू आपल्याला त्या प्रॉफिट कॅल्क्युलेट करताना पकडली जायची किंवा जायला पाहिजेत असं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं नोटिफिकेशन किंवा अगोदरचा कायदा सांगतोय. परंतु आजच्या नोटिफिकेशनने मात्र तो जो ॲडिशनल जो काही काय रिम्युनरेशन आपण शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणार आहोत त्याला खर्च म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. सदाभाऊ, आपण ऐकलं आता अर्थतज्ञ सुद्धा असं म्हणतात की निश्चितपणे याचा कारखानदारांना फायदा होणार आहे. पण प्रश्न हा आहे, आज राज्यातला शेतकरी, लाखो शेतकरी जेव्हा हा कार्यक्रम बघत असतील तेव्हा ह्या शेतकऱ्यांचं एक गाऱ्हाण आहे. हे गाऱ्हाण असं आहे की FRP जाहीर होतो पण हा FRP राज्यातले अनेक साखर कारखाने देत नाहीत. या FRP न देणाऱ्या कारखान्यांवरती आता केंद्राचं सहकार खातं नेमकी काय कारवाई करणार आहे? नाही, एक आहे की FRP साखर कारखान्यांनी दिलीच गेली पाहिजे. तर साखरेचे भाव जर बाजारपेठेमध्ये जर कोसळले तर त्या काळामध्ये राज्य असो केंद्र सरकार असो त्या काळामध्ये कारखानदारीला मदत करत असतं किंवा करावी लागेल. पण अनेक साखर कारखाने असे आहेत की बाजारपेठेमध्ये चांगले भाव असताना सुद्धा हे FRP शेतकऱ्याला देत नाहीत. आणि मग अशा काळामध्ये कडक भूमिका ही खऱ्या अर्थानं राज्य सरकारनं घ्यायला पाहिजे. त्या संचालकांच्या मालमत्ता जप्त करायला पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करायला पाहिजे. परंतु असं होताना बऱ्याच वेळा दिसत नाही. आणि हे कारखानदार हुशार असतात. सरकार कुणाचं बी होते, सरकार बदललं की जसं उंदरानं पुढच्या जहाजातून उड्या माराव्या आणि दुसऱ्या जहाजात जाऊन बसावं तसं लगेच ते सत्तेच्या बाजूच्या जहाजात जाऊन उड्या मारतात आणि नेहमीच सत्तेचा आधार घेत असतात. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की या कारखानदारीला शिस्त लावायची असेल तर हिच्यामध्ये स्पर्धा आणावी लागेल. आणि जोपर्यंत कारखानदारीमध्ये स्पर्धा येणार नाही
हा. तोपर्यंत या कारखानदारीला काही झालं तरी शिस्त लागणार नाही, कारण कारखानदारांची एक मानसिकता झाली आहे हा. की आमदार व्हायचा असेल, खासदार व्हायचा असेल तर त्याचा जन्म साखर कारखानदारीच्या धुराड्यातच होतो. ही मानसिकता ही कुठेतरी मोडून काढावी लागेल. हा. पण मी आपल्या माध्यमातून सांगतो की या ठीक आहे. काय तुमचा आवाज आमच्यापर्यंत येत नाहीये. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर सुद्धा याच मुद्द्यावर आपण चर्चा करूया. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. गोडी वाढली कारण केंद्र सरकारनं घेतलेल्या एका निर्णयाच्या नंतर राज्यातल्या साखर कारखान्यांचा 35 वर्षांपासून भिजत जे घोंगडं पडलेलं होतं ते अखेर आता दूर झालेलं आहे. आणि या सगळ्या निर्णयाच्या बद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काय मत व्यक्त केले जाणून घेऊयात. 30 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा झाला. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये सहकार खूप वाढला आहे. प्रामुख्याने साखर उद्योग हा उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्राचा आणि सहकारातला साखर उद्योग हा महाराष्ट्राचा टॉपला आहे, कारण उत्तर प्रदेशमधला साखर उद्योग हा प्रायव्हेट आहे, प्रायव्हेट कंपन्या असतात. आपल्यासारखे शेतकरी सभासद झाले, मग कंपनी झाली आणि त्यामुळे प्रॉफिट शेअरिंगमध्ये शेतकरी धरला जातो, हे अन्य राज्यामध्ये फार कमी होत असतं. त्यामुळे सहकारी साखर कारखान्यात महाराष्ट्रात क्रमांक 1 वर असल्यामुळे महाराष्ट्राच्या तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने मी अमितभाईंचं खूप मनापासून आभार मानतो. सदाभाऊ खोत आता आपल्या सोबत आहेत. सदाभाऊ, मला एक राजकीय प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही ब्रेकच्या पूर्वी असं म्हणाला होता एका प्रश्नाचं उत्तर देताना की सत्ता जेव्हा जाते किंवा सत्ता जाण्याची वेळ येते तेव्हा ते उंदरासारखी यांची अवस्था असते कारखानदारांची, ते लवकर जहाजातून उड्या टाकत असतात. तुमची महाराष्ट्रातली सत्ता गेल्यानंतर या उंदराने उड्या टाकू नये म्हणून वेगळं सत्ता केंद्र केंद्रातल्या माध्यमातून निर्माण केलं गेलंय का, हा माझा प्रश्न आहे. मुळामध्ये तुमच्या एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रात आल्यानंतर विकासाला गती देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून या देशामध्ये हातामध्ये घेतलं गेलं. मग रस्त्यांचं झालं असेल, वेगवेगळ्या योजना असतील, आणि सहकार खातं हे कृषी खात्याशी संलग्न होतं. सहकार खातं स्वतंत्र या देशामध्ये निर्माण करून सहकाराला बळकटी कशी देता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत. आणि म्हणून की कारखानदारांचा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाकडे पूर्वी बघितलं नाही, आजही कोण बघत नाही. परंतु या राज्यामध्ये जे कारखानदार आहेत हे तुम्ही कोणत्या पक्षात आहेत याचा मी काही उल्लेख करायला नको, पण हे कारखानदार हुशार आहेत. यांनी साखर कारखाने सहकारी तत्वावरती आपल्या ताब्यामध्ये ठेवले. ते ताब्यामध्ये ठेवण्यासाठी राज्य शिखर बँकेचा वापर केला, मग जिल्हा मध्यवर्ती बँकेचा वापर केला. आज तुम्ही एक लक्षात गोष्ट येईल, तुमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक व्हायला आमदार संचालक आहेत, मंत्रिमंडळातले मंत्री संचालक आहेत, कारखान्याचे चेअरमन संचालक आहेत. म्हणजे आमदार असताना, कारखान्याचा चेअरमन असताना, मंत्री असताना, खासदार असताना त्यांना जिल्हा मध्यवर्ती आणि शिखर बँकेमध्ये का जावं वाटतं? तर यांना माहित आहे की नाबार्डचा पैसा जो काही डायरेक्ट येईल आपल्याकडं तो आपल्या कॉपरेटिव्ह संस्थेकडे वळवायचा, भ्रष्टाचार करायचा, संस्था बंद पाडायची आणि बंद पडलेले संस्था कवडी मोलानं पुन्हा हेच विकत घेतात. आणि मग आज म्हणजे हे सगळं थांबवण्यासाठी म्हणून आता कुठेतरी पावलं उचलताना दिसत आहेत असं तुमचं म्हणणं आहे. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. पण महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारीच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाचे दुर्गामी परिणाम नेमके काय होतात, शेतकऱ्यांना त्याचा किती फायदा होतो हे पाहणं निश्चितपणे महत्त्वाचं असेल. पण त्याचबरोबर जी FRP घोषित केली जाते ती शेतकऱ्याच्या पदरात पडायलाच हवी, त्याच्यासाठी केंद्रानं अधिक आक्रमक भूमिका घ्यायला हवी, हीही शेतकऱ्यांची निश्चितपणे अपेक्षा असेल. आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.